आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू पवित्र देव बापा, चांगला आहेस आणि तुझी दया तुझ्या लेकरांसाठी सनातन आहे. प्रभू तुझ्या चांगुलपणासाठी जे तू आपल्या लेकरांकरिता, आपलं भय धरणाऱ्यांकरिता साठवून ठेवलेलं आहेस प्रभू, मनापासून आम्ही सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. मागील आठवडाभर प्रभू तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, आमचं सहाय्य केलंस प्रभू, तू आमचं संरक्षण केलंस, आमची प्रत्येक गरज तू पुरवली, आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमचं सहाय्य केलंस आणि मागील संपूर्ण आठवडाभर आम्हा सोबत तू आहेस आणि आम्हास आशीर्वादित केलेलं आहेस. त्याबद्दल तुझी स्तुती करतो, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू पुन्हा आज या पवित्र वारी पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समोर येत असताना प्रभू आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. पवित्र देव बापा, आज आमची पुन्हा एकदा प्रार्थना आहे तुझ्या भक्ती मंदिरामध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये आज एक वार पुन्हा तू आम्हा प्रत्येकाला तुझा स्पर्श कर, आम्हास आनंदित कर प्रभू, तू आम्हास आशीर्वादित कर. पवित्र देव बापा, आम्ही केवळ माती आहोत हे तू आठवतोस प्रभू, तू आम्हावरती दया कर प्रभू, तू आमच्या अपराधांची क्षमा कर. पवित्र देव बापा, आम्हास धू आणि शुद्ध कर. होय पवित्र देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी, आत्म्याने आणि खरेपणाने तुझी भक्ती, तुझी आराधना करण्यासाठी पवित्र देव बापा पुन्हा एकदा आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये येत आहोत. आजची भक्ती तू आशीर्वादित कर. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे आमच्या प्रियजनांसाठी जे आज दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू, अशाही प्रत्येकावर तुझी मोठी कृपा तू कर, तुझा स्पर्श त्यांना कर, तुझं आरोग्य तू त्यांना दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, त्यांनाही आम्ही तुझ्या हातांमध्ये येत आहोत. या भक्तीच्या वेळेमध्ये प्रभू आम्हास उत्तम वातावरण तू दे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा सर्व प्रकारचा आनंद प्रभू, तुझी शांती, तुझं आरोग्य देऊन तुझं गौरव तू करून घे. तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराच्या नावाला आपण उंचावूया.
उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल 126 नंबरचं गीत, संपूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी. ख्रिस्त राय मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मणी घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. ज्या वेळेस तो विश्वास ज्या प्रकारे या ठिकाणी गीतकर्ता म्हणत आहे की दृष्टी विश्वासे मी पावलो. जर आम्हाला कोणी विचारलं विश्वास म्हणजे नेमकं काय आहे, काय पवित्र शास्त्र आम्हाला विश्वासाची काय व्याख्या सांगतं, काय डेफिनेशन देतं आम्हाला, न दिसलेल्या गोष्टीबद्दलची खात्री. ज्या गोष्टी आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, आम्ही देवाला पाहिलेलं नाही, परंतु आमचा विश्वास आहे की या जगाचा निर्माण करता परमेश्वर आहे. आमचा विश्वास आहे की त्याने आमचं तारण केलेलं आहे. आमचा विश्वास आहे की तो आमच्या सोबत आहे. आमचा विश्वास आहे की ते सार्वकालिक जीवन त्या परमेश्वराबरोबर आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेस मनुष्याला हा विश्वास त्याच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होतो, हृदयी पावलो, हा विश्वास ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही प्राप्त होतो, तो आम्हाला मिळतो. प्रियांनो, त्या विश्वासाच्या द्वारे आमचं जीवन आनंदाने आणि सुखाने भरतं. खरा आनंद, खरा सुख कशात आहे? योग्य विश्वासामध्ये.
बाकीच्या जगातल्या सर्व गोष्टी ज्या आम्हाला आनंद देणाऱ्या म्हणून वाटतात त्या तात्पुरत्या आहेत, परंतु सार्वकालिक आनंद जो आहे आमच्या हृदयामध्ये विश्वासाच्या द्वारे आम्हाला प्राप्त होतो. आणि हा विश्वास जर आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे, तो मजबूत व्हायला पाहिजे, तर मग त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आमच्या अंतःकरणामध्ये असणं, कारण आमचं अंतःकरण, आमचं शरीर हे त्याचं मंदिर आहे. आणि म्हणून उपासना संगीतामधून 234 नंबरचं जे गीत आहे, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज जेरिको भिसे आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. सलाम. आज मी आपल्यासाठी वाचणार आहे स्तोत्र संहिता 117. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो परमेश्वराचे स्तवन करा. आणि सर्व
त्याचे स्तवन करा, कारण त्याचे दया आम्हावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. देवा वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. स्तोत्रसंहिता 117 आम्हाला माहिती आहे की पवित्र शास्त्रामधून अतिशय लहानसा शास्त्र भाग आहे, केवळ 2 वचनांचा, ज्यामध्ये अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. जरी 2च वचनांचं हे स्तोत्र आहे, परंतु आम्ही पाहू शकतो की या स्तोत्रामध्ये उपकार स्मरण करण्याचा, परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल त्याचे उपकार स्तुती करण्याचा आदेश आहे. आणि कोणाला आहे? अहो सर्व राष्ट्रांनो, सर्व राष्ट्रांना. देवाने मोजक्या लोकांवरती प्रीती केली का? देवाने जगावर एवढी प्रीती केली. जगावर, जगातील प्रत्येक देशावर, प्रत्येक राष्ट्रावर परमेश्वराने प्रेम केलेलं आहे. प्रत्येक मनुष्यावरती प्रेम केलेलं आहे. आणि मग तो कोणीही असो, तो त्याला ओळखणारा असो किंवा नसो, परंतु परमेश्वराचं प्रेम हे प्रत्येक मनुष्यावरती आहे. आणि म्हणून प्रत्येकासाठी त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून सार्वकालिक जीवन आम्हाला मिळण्यासाठी, सार्वकालिक जीवन प्रत्येक मनुष्याला मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला आमच्या निर्माणकर्त्याचं प्रेम आम्ही अनुभवलेला आहे. तो आमच्यासाठी या जगात आला आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे. आमच्या अपराधांची क्षमा, आम्हा सार्वकालिक जीवन, यापेक्षा आणखीन आम्हाला आणखीन काय पाहिजे? आमची मुख्य गरज त्याने त्याच्या प्रेमामधून पूर्ण केलेली आहे. त्याने त्याची दया आम्हावरती विपुल केलेली आहे. आणि परमेश्वराचं जे सत्य आहे ना, हे सनातन आहे. ते प्रत्येक पिढीसाठी आहे, ते प्रत्येक मनुष्यासाठी आहे. आणि म्हणून त्यासाठी परमेश्वराचं उपकार स्मरण, परमेश्वराचा धन्यवाद आणि परमेश्वराची स्तुती आमच्या जीवनामधून आम्ही सतत आणि सतत करू शकतो. देवा, ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. यावेळेस परमेश्वराची स्तुती आराधना करूया. क्वायर पुढे येईल. आज मुलांच्या क्वायर बरोबर परमेश्वराची स्तुती आराधना आपण करणार आहोत. यावेळेस क्वायर पुढे येईल. परमेश्वराची स्तुती आणि स्तवन त्यांच्या बरोबर आपण करूया. हेलो, सभी को प्रभु के नाम में सलाम. आज का दिन प्रभु ने हमें दिखाया, उसके नाम को धन्यवाद देंगे. कुछ गीतों गाकर हम उसकी स्तुति महिमा करेंगे. परमेश्वर का वचन कहता है एफिसियों 4:32 में, एक दूसरों के प्रति दयालु और करुणामय बनो और एक दूसरे के अपराधों को क्षमा करो. जिस तरह परमेश्वर ने हमें क्षमा किया है, उसी तरह हम एक दूसरे को क्षमा करेंगे. तो पहला गीत गाएंगे, ईश्वराची दया किती, उपासना 33 नंबर का गीत. ईश्वराची दया किती तागतीचा लागेना, न्याय करी त्याची प्रीती सिंधुवे वडी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या
हम सबको आने वाला गीत है, हम ताली बजाकर आवाज़ उठा के गाएंगे। नारे लगा और गाओ रे। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया, 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 हालेलुया। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। गम की ये राहें सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो रे। गम की ये राहें सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो रे। हालेलुया, 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 हालेलुया। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। आंखें ऊपर को लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। आंखें ऊपर को लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। हालेलुया, 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 हालेलुया। यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत हुआ है। यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत हुआ है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा वही है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा वही है। हालेलुया, 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 हालेलुया। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया, 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 हालेलुया। हमारी निराशाओं में मेरी आशा बना है वो, मेरी खामोशियों को समझा है उसने। परमेश्वर हमारी हर ज़रूरत को जानता है, हमारी खामोशियों को जानता है, तो उसके लिए हम गीत गाएंगे। तू अवर्णित है, तू सुंदर है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। ओ 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
मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु, मेरी निराशाओं में मेरी आशा बना तू, मेरी खामोशियों को समझा तूने प्रभु। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। वो ओ ओ वो ओ ओ वो ओ ओ ओ वो ओ ओ वो ओ ओ दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। वो ओ ओ वो ओ ओ वो ओ ओ ओ वो ओ ओ वो ओ ओ वो ओ ओ। राजा होकर भी उसने मानव रूप धारण किया, हमारे लिए इस जगत में आया। जो उसने प्यार किया है हमसे, उस प्यार ने हमें दीवाना बनाया है। तो उसके लिए हम ये और एक गीत गाएंगे, तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर
तू है। परमेश्वर ने हमारे लिए खुद को नम्र किया, उसने स्वर्ग छोड़कर इस धरती पे आया। हमारे खातिर वो खुद को उसने शून्य किया, हमें पापों से छुटकारा दिया। तो उसके लिए हम और गीत गाएंगे, तू राज्य करे तू राज्य करे। हम सब अपने जगह पे खड़े हो जाएंगे, अपनी आंखों को बंद करके अपना मन उसकी ओर लगाएंगे। तूने किया खाली अपने आप को, छोड़ी सारी महिमा, होकर खुदा किया शून्य अपने आप को, बना मनुष्य समान। तूने किया खाली अपने आप को, छोड़ी सारी महिमा, होकर खुदा किया शून्य अपने आप को, बना मनुष्य समान, बन गया दास समान। मृत्यु सही हाँ मृत्यु क्रूस की, और हुआ सबसे महान। तू राज करे तू राज करे तू राज करे सारी दुनिया पे। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। तू राज करे तू राज करे तू राज करे सारी दुनिया पे। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। आसमानों में है स्थिर तेरा सिंहासन, पराक्रमी खुदा। महिमा से अब फैले तेरा शासन, कदमों में सारा जहां। सजदे में हर इंसान, वध जो हुआ निर्दोष में मना। तेरा है सारा अधिकार। तू राज करे तू राज करे तू राज करे सारी दुनिया पे। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। तू राज करे तू राज करे तू राज करे सारी दुनिया पे। घुटने टिके सारे घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। हाँ प्रभु, कल और आज सर्वदा आप ही खुदा है। हम सारी बातों के लिए आपके नाम को धन्यवाद देना चाहते हैं दिल की गहराई से। प्रभु तू हमारे लिए कितना अच्छा है। हम प्रार्थना करते हैं आज के दिन के लिए जो तूने हमें दिया। हम प्रार्थना करते हैं इस कलीसिया के लिए, इस पर आपका आशीर्वाद बना के रखिए। जो प्रभु रास्ते में जो बीमार है उन्हें आप चंगाई दीजिए, आपके लव से उन्हें शुद्ध कीजिए। हम प्रार्थना करते हैं आज के वचन के लिए।
आपका दास जो हम तक वचन लाएगा, उस वचन से आप हमसे बात कीजिए, उस वचन पे हम चल सके, उस राह पे हम चल सके, इसमें हमारी मदद कीजिए। हम प्रार्थना करते हैं सभी के लिए, इस छोटी सी विनती को कबूल कर यीशु मसीह के नाम मांगता हूँ, आमीन। परमेश्वर देव बापाच्या वचनांकडे जाऊया। नेहम्याचं पुस्तक आपल्या समोर आपण ठेवूया, 2रा अध्याय आणि वचन 11 पासून तर 18 पर्यंत आपण वाचणार आहोत। नेहम्याचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 11 पासून 18 पर्यंत। मी यरुशलेमेस जाऊन पोहोचल्यावर तेथे 3 दिवस होतो। मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली। यरुशलेमे संबंधाने काय करावे याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्यास सांगितला नाही, आणि माझ्या बसायच्या पाठाळाखेरीज माझ्याबरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते। मी रात्री खोरे वेशीने बाहेर पडून अजगराच्या झऱ्याकडे व उकिरडा वेशीकडे जाऊन यरुशलेमेचे जे तट पडले होते आणि तिच्या ज्या वेशी अग्नीने जळाल्या होत्या त्यांची पाहणी केली। मग मी तसाच पुढे कारंजा वेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती। तेव्हा मी रात्री ओहोळाच्या वाटेने वर चढून कोट लक्षपूर्वक पाहिला, मग मागे वळून खोरे वेशीने परत आत आलो। मी कोठे गेलो होतो व काय केले होते हे सरदारांना ठाऊक नव्हते। मी अद्यापी यहुदी याजक, अमीरुमराव, शास्ते व वरकड कामकरी यातल्या कोणासही काही एक सांगितले नव्हते। मग मी त्यांना म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हाला दिसतच आहे। यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत। तर चला आपण यरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही। माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले। तेव्हा ते म्हणाले, चला आपण उठून बांधण्याच्या कामास लागू। तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिम्मत बांधली। परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो। प्रार्थना करूया। देवबापा, तुझ्या वचनांकडे आम्ही आमचं लक्ष लावत आहोत आणि तुझ्या समक्षतेमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही तुझ्या वचनांवरती मनन करत असताना तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर आणि तुझी कृपा तू आम्हास पुरव। देवबापा, आमची प्रार्थना आहे तुझ्या वचनाचा स्पर्श आम्हास कर, आम्हाशी बोल आणि तुझी इच्छा प्रगट करीत तुझं गौरव तू आमच्या जीवनातून करून घे। प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक। आमेन। जी वचने आपण वाचलेली आहे या वचनांमधून जो विषय किंवा जो विचार आमच्या समोर येतो तो म्हणजे यरुशलेमेचा कोट पुन्हा बांधणे किंवा यरुशलेमेच्या कोटची, त्या तटाची दुरुस्ती करणे। आतापर्यंत जेव्हा आपण नेहम्याच्या पुस्तकावरती विचार करत आहोत आणि अभ्यास करत आहोत, आपण सुरुवात केली नेहम्याच्या जीवनाकडून। नेहम्याच्या जीवनावरती आपण मनन केलं। नेहम्या कोण आहे, कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, नेहम्याने काय काय काम केलेलं आहे आणि नेहम्या एक पुढारी या नात्याने आम्हाला त्याच्या जीवनामधून काय उत्तेजन मिळतं या प्रकारे आम्ही त्याच्या जीवनावरती मनन केलं। मागच्या रविवारी आपण या पुस्तकावरती मनन करत असताना नियमशास्त्राचे वाचन या विषयावरती मनन केलं। नियमशास्त्राचे वाचन, शिक्षक दिनाच्या निमित्ताने नियमशास्त्राचे वाचन। एज्रा जो शास्त्री आहे, चांगला अभ्यासक आहे आणि शिकवणारा आहे, तो जेव्हा नियमशास्त्राचं वाचन इस्रायल लोकांपुढे करतो त्याचा काय काय परिणाम त्यांच्यावरती झाला यावरती आपण मागच्या रविवारी मनन केलेलं आहे। आज जेव्हा पुन्हा नेहम्याच्या पुस्तकाकडे आपण पाहत आहोत, या पुस्तकामधला जो मुख्य विषय आम्हाला पाहायला भेटतो की यरुशलेमेचा तट किंवा यरुशलेमेचा कोट पुन्हा बांधणे, त्याची दुरुस्ती करणे हा एक फार महत्त्वाचा विषय या संपूर्ण पुस्तकात आहे। एज्राच्या पुस्तकामध्ये मंदिर बांधण्यावरती भर दिलेला आम्ही अभ्यास केला
आणि नेहेम्याच्या पुस्तकामध्ये तट आणि कोट याच्या बांधणीवरती विशेष भर दिलेला आहे. जो संदर्भ आपण वाचलेला आहे या संदर्भामध्ये, या शास्त्र भागामध्ये आम्हाला लक्षात येईल की नेहेम्या ज्या कामाकरिता यरुशलेममध्ये आला, तो म्हणतो की यरुशलेमे संबंधाने, या तटा संबंधाने काय करायचं आहे हे माझ्या देवाने माझ्या मनामध्ये घातलेलं होतं. नेहेम्या ज्यावेळेस त्या ठिकाणी आला, तो एक दृष्टांत घेऊन त्या ठिकाणी आला, एक योजना घेऊन त्या ठिकाणी तो आला आणि हे काम जे आहे, यरुशलेमेचा तट जो आहे, हा कोट कसा बांधायचा आहे, त्याच्या जळालेल्या वेशी कशा दुरुस्त करायच्या आहेत, या सर्वांसंबंधाने परमेश्वराने या नेहेम्याच्या मनामध्ये घातलेलं होतं. आणि तो विचार घेऊन, ती योजना घेऊन आम्ही पाहतो की नेहेम्या जो आहे हा रात्रीच्या त्या पूर्ण तटाची पाहणी करतो. काय काय करायचं आहे, काय अवस्था आहे, ऐकलेलं तर आहे. आणि आता तो विशेष या तटाची पाहणी करतो. आणि या तटाची पाहणी केल्यानंतर, या कोटाची पाहणी केल्यानंतर काय काम करायचं आहे, कशा प्रकारे सुरुवात करायची आहे, या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये निश्चित करून आम्ही पाहतो की तो लोकांना उत्तेजन देतो. काय उत्तेजन देतो? चला आपण बांधकाम करूया, चला आपण बांधकाम करूया. तो लोकांना सांगतो की आपली दुर्दशा पहा, अप्रतिष्ठा पहा, आपण काय अवस्थेमध्ये आहोत त्याकडे लक्ष द्या, आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहोत त्याकडे लक्ष द्या. आणि तो लोकांना उत्तेजन देतो की चला आपण ते बांधकाम करूया. आणि आम्ही पाहतो की लोकांचाही उत्तम प्रतिसाद त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो. लोकही म्हणतात की चला आपण बांधकामाला सुरुवात करूया. या बांधकामाच्या कार्याला, या सत्कार्याला त्यांनी मोठ्या धीराने आणि मोठ्या हिमतीने आपल्या हातामध्ये घेतलं. आणि ह्या प्रकारे आम्ही पाहतो की जो मुख्य विषय नेहेम्याच्या पुस्तकाचा आहे, कोट बांधणे, त्या कार्याला कशा प्रकारे सुरुवात त्या ठिकाणी होत आहे. प्रियांनो, यरुशलेमेचा कोट अतिशय मोठा विषय आहे. असं म्हटलं जातं की जर कोणाला इस्रायल लोकांचा अभ्यास करायचा असेल, इस्रायल लोकांचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर त्यांनी यरुशलेम या शहराचा अभ्यास करायचा. यरुशलेम शहराचा जो अभ्यास आहे, यरुशलेम शहराचा जो इतिहास आहे, त्यामधून या इस्रायल लोकांसंबंधाने पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे. हा कोट, प्रियांनो, या कोटाकडं, या यरुशलेमेच्या तटाकडं आम्ही पाहतो अतिशय प्राचीन इतिहास, खूप मोठी पार्श्वभूमी त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे. इस्रायल लोकांनी या तटाचा किंवा या इस्रायल लोकांनी यरुशलेमेचा ताबा घेण्यापूर्वीपासून त्या ठिकाणी हा कोट आम्हाला पाहायला भेटतो. यरुशलेम शहर जे आहे ना, असं म्हटलेलं आहे की ते सर्व जे नैसर्गिक आशीर्वाद असतात, जी नैसर्गिक संपत्ती असते, त्याने फलद्रूप उत्तम अशा प्रकारचं हे शहर आहे. आणि देवाचे लोक त्या ठिकाणी जाण्यापूर्वीही त्या ठिकाणी लोकांची वस्ती त्या ठिकाणी होते. काही इमेजेस त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल. पूर्वी हा जो यरुशलेमेचा तट जो आहे, कोट आहे, तो कसा दिसतो. लाईट बंद कर थोडे, झूम करता येईल त्याला. या ठिकाणी तुम्हाला दिसल एक बॉर्डर तयार केलेली आहे. मला माहित नाही शेवटपर्यंत कुठपर्यंत दिसत आहे, परंतु ही बॉर्डर या ठिकाणी दिसत आहे. ही बॉर्डर आहे यरुशलेमेचा कोट. आरंभी, अगदी आरंभापासून, सुरुवातीपासून हा कोट असा आहे. मग दाविदाच्या काळामध्ये, जेव्हा दाविदाने हे शहर हस्तगत केलं आणि त्याला दाविदपूर हे नाव देण्यात आलं, दाविदाच्या काळामध्ये हा तट कसा दिसत होता. नेक्स्ट स्लाइड. दाविदाच्या वेळेमध्ये आम्ही पाहतो, परत झूम कर बेटा,
दाविदाच्या काळामध्ये हा जो यरुशलेमेचा कोट आहे हा या प्रकारे दिसत होता. आणि मग दाविदानंतर शल्मोन राजा आला आणि मग शल्मोनाने मंदिर बांधलं आणि त्याचबरोबर हा कोट जो आहे तो त्याने आणखीन मोठा केला. आणि म्हणून शल्मोनाच्या काळामध्ये आम्हाला हा कोट कसा दिसतो. आता तुमच्या लक्षात येईल पहिले आणि दाविदाच्या काळामध्ये हा कोट कसा होता आणि आता हा कोट कसा पसरलेला आहे. आम्ही वरच्या भागामध्ये पाहतो की मंदिर त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि यरुशलेमेचा कोट जो आहे आता हा त्या मंदिरापर्यंत जाऊन तो त्या ठिकाणी वाढलेला आहे, मोठा झालेला आहे. शल्मोनानंतर आम्ही पाहतो की हिजकिया राजाच्या काळामध्ये हा कोट कसा दिसत होता. हिजकियाच्या काळामध्ये आम्हाला पाहायला भेटतो की हा आणखीन मोठा झालेला आहे आणि हिजकियाने या तटाचं जे बांधकाम केलं, याची जी मजबूती केली, त्याचे अवशेष आजही यरुशलेम शहरामध्ये आहेत. हिजकियाने जो यरुशलेमेचा तट बांधला, जो मजबूत केला, जो वाढवला, त्याचे काही अवशेष अजूनही त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात. हाच तट आम्हाला माहिती आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त देखील यरुशलेम शहरामध्ये जात होता. हेरोदाच्या काळामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये हा तट कसा दिसत होता. नेहेम्या, हिजकियानंतर नेहेम्या आहे ज्यामध्ये आज आपण आहोत. नेहेम्याच्या काळामध्ये आम्ही पाहत आहोत की हा जो कोट आहे ह्या बांधण्याचं काम सुरू आहे. हिजकियाच्या काळामध्ये कोट मोठा होता, पसरलेला होता, लांबी त्याची जास्त होती, वाढवलेला होता. परंतु त्यानंतर जेव्हा हे लोक बंदिवासात गेले, 70 वर्षाच्या बंदिवासामध्ये त्या ठिकाणी यरुशलेम शहर असेल, कोट असेल, तो उद्ध्वस्त करण्यात आला आणि मग नेहेम्याने पुन्हा हा कोट बांधला. एक मिनिट बेटा, नेहेम्याची स्लाइड परत घे. नेहेम्याने परत हा कोट बांधला. नेहेम्याच्या काळामध्ये या प्रकारे हा कोट दिसतो आम्हाला. जवळजवळ शल्मोनाच्या काळामध्ये ज्या प्रकारे तो कोट होता तसाच नेहेम्याच्या काळामध्ये तो दिसतो. आणि मग नेहेम्यानंतर आम्हाला हेरोद याच्या काळामध्ये, हेरोदाने देखील या कोटाचं बांधकाम केलं. जसं हिजकियाच्या काळामध्ये हा कोट पसरलेला होता, मोठा होता, त्या प्रकारे हेरोदाने पण तो कोट मोठा केला. मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि या भिंतींमध्ये, या कोटामध्ये, या तटाच्या आतमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्या वेगवेगळ्या दरवाजांमधून वारंवार त्या शहरामध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने सेवा केलेली आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये, सध्या स्थितीमध्ये जर तुम्ही यरुशलेम शहराला भेट द्यायला गेलात तर तुम्हाला हा बदल झालेला किंवा ह्या प्रकारचा तट जो आहे, कोट जो आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. प्रियांनो, या गोष्टी दाखवण्याच्या द्वारे आम्हाला काय समजून घ्यायचं आहे? आम्हाला समजून घ्यायचं आहे की परमेश्वर जो आरंभापासून आपल्या लोकांसाठी काम करत आहे, परमेश्वर जो आरंभापासून आपल्या लोकांच्या जीवनामध्ये काम करून त्यांना आशीर्वादित करत आहे. बदल त्या ठिकाणी असतात, त्या ठिकाणी स्थित्यंतरे असतात. आम्ही पाहतो सुरुवातीला तो कोट कसा होता, मग दाविदाच्या काळात कसा होता, मग शल्मोनाच्या काळात कसा होता, मग हिजकियाच्या काळात कसा होता, परत नेहेम्याच्या काळात तो बदलला, हेरोदाच्या काळात बदलला, आजही तो बदललेला आहे. बदल त्या ठिकाणी आहेत. परंतु प्रियांनो, परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची योजना जी आहे ना, ती आपल्या लोकांसंबंधाने स्थिर असते आणि परमेश्वर जो आहे हा आपल्या लोकांना आशीर्वादित करणारा, प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक बदलामध्येही हा परमेश्वर देव जो आहे हा आपल्या लोकांना आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून तट किंवा हा कोट याचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो तो आमच्यासाठी एक आशीर्वादाचं कारण ते त्या ठिकाणी बनतं. प्रियांनो, नेहेम्या जो राजाचा पालेबरदार आहे, चांगल्या सुस्थितीमध्ये आहे, कुठलाही त्रास त्याला नाही, कुठलीही अडचण त्याला नाही, तो सुखी आहे, आनंदी आहे. अशा या त्याच्या आनंद अवस्थेमध्ये नेहेम्या कोट बांधण्यासाठी आपली ती अवस्था सोडून त्या ठिकाणी यरुशलेमेला येत आहे. काय कारण आहे?
नेहेम्या यरुशलेमेच्या तटाचं ते कोट बांधण्याचं काम आपल्या हाती घेतो. काय कारण आहे? काय कारण आहे या गोष्टींचं? कशाला कोट बांधायला पाहिजे? कशाला तट बांधायला पाहिजे? काय आवश्यकता आहे? कोट बांधणे का बरं? नेहेम्या त्या ठिकाणी ह्या तटाचं काम तो आपल्या हाती घेत आहे. का बरं नेहेम्या तो कोट त्या ठिकाणी बांधत आहे? प्रियांनो, आम्ही जर नेहेम्याच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं, 1 अध्याय वचन 3 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत. त्याचप्रमाणे 2 अध्याय आणि वचन 17 मध्ये देखील आम्हाला पाहायला भेटतं की तो म्हणतो, मग मी त्यांना म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हाला दिसतच आहे. यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जाळून टाकल्या आहेत. दुर्दशेत आपण आहोत. अप्रतिष्ठा आपली होत आहे. तट त्या ठिकाणी पाडलेला आहे. वेशी त्या ठिकाणी जाळून टाकलेल्या आहेत. प्रियांनो, फार महत्वाचं आहे, यरुशलेम शहराचा तट, यरुशलेम शहराचा कोट हा प्रतिष्ठेचं त्या ठिकाणी चिन्ह आहे. प्रतिष्ठेचं चिन्ह. यरुशलेमेचा तट, यरुशलेमेचा कोट हा त्या यरुशलेम शहरामध्ये राहणाऱ्यांसाठी त्यांच्या संरक्षणाचा भाग तो आहे. संरक्षणाचा भाग तो आहे. अप्रतिष्ठा, दुर्दशा कोणाची होत आहे? अप्रतिष्ठा, दुर्दशा कोणाची होत आहे? जे त्या यरुशलेम शहरामध्ये राहत आहेत. कोण राहत आहेत यरुशलेम शहरामध्ये? यरुशलेम शहरामध्ये देवाचे लोक राहत आहेत आणि देवाच्या लोकांची दुर्दशा, देवाच्या लोकांची अप्रतिष्ठा, देवाने जे शहर आपल्या लोकांना दिलेलं आहे त्याची अवस्था नेहेम्याकडून पाहावत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये जेव्हा परमेश्वराने त्याला ओझ दिलेलं आहे, जेव्हा परमेश्वराने त्याला दृष्टांत दिलेला आहे, जेव्हा परमेश्वराने त्याच्या मनामध्ये ती योजना दिलेली आहे, आम्ही पाहतो की नेहेम्या जो आहे हा त्या आपल्या सुखा अवस्थेमध्ये शांत तो बसू शकत नाही. प्रियांनो, भूतलावरचा कोणीही मनुष्य असो, ज्या मनुष्याला परमेश्वरापासून ओझ प्राप्त होतं, ज्या मनुष्याला परमेश्वराचा दृष्टांत प्राप्त होतो, तो मनुष्य परमेश्वराच्या कार्याकरिता पुढे येणारा असतो. परमेश्वराच्या कार्याकरिता तो स्वतःला त्या ठिकाणी समर्पित करीत असतो. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की यरुशलेम शहर हे देवाने आपल्या लोकांना दिलेलं आहे. त्या शहरामध्ये देवाचे लोक राहत आहे आणि म्हणून देवाच्या लोकांची अप्रतिष्ठा, देवाच्या लोकांची दुर्दशा, या सर्व गोष्टींमुळं नेहेम्या जो आहे हे कोट बांधण्याचं काम तो आपल्या हातांमध्ये घेतो. प्रियांनो, त्यांची दुर्दशा बदलण्यासाठी, त्यांची अप्रतिष्ठा नाहीशी करण्यासाठी आणि जे लोक त्या यरुशलेम शहरामध्ये राहत आहे त्यांना त्या ठिकाणी संरक्षण प्राप्त व्हावं, त्यांची मजबूती त्या ठिकाणी व्हावी, त्या लोकांनी त्यामध्ये समृद्ध व्हावं, या उद्देशाने, या विचाराने प्रियांनो आम्हाला पाहायला भेटतं की नेहेम्या जो आहे या तटाचं काम तो आपल्या हातांमध्ये घेतो. प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील देवाचे लोक आहोत. तुम्ही आणि मी देखील देवाचे लोक आहोत. ज्या प्रकारे यरुशलेम शहर, त्या शहरात राहणारे लोक हे इस्रायल लोक देवाचे आहेत, तुम्ही आणि मी देखील देवाचे लोक आहोत. आमच्या भोवती तट आहे का? आहे का आमच्या भोवती तट? दिसतो का? पहा बरं, थोडासा हात इकडं तिकडं करू लागतो का? कोणाला हाताला काही आहे का आमच्या भोवती तट? किती जणांना वाटतं की आमच्या भोवती तट आहे, आमच्या भोवती कोट आहे? किती जणांना वाटतं?
काही हात वर होत आहेत, हळूहळू हळूहळू हळूहळू. ओके, या तुमच्यासाठी एक वचन वाचतोय. स्तोत्र संहिता 125, स्तोत्र संहिता 125 आणि वचन 2. यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. जर मी देवाचा आहे तर माझ्या सभोवती परमेश्वर आहे. प्रियांनो, आम्ही डोळ्यांनी दिसणाऱ्या तटावरती, डोळ्यांनी दिसणाऱ्या कोटावरती भिस्त ठेवणारे लोक नाहीत. आम्ही जो परमेश्वर आमचा तट आहे, कोट आहे, तो म्हणतो यरुशलेमेच्या भोवती डोंगर आहेत. यरुशलेम शहर, त्याच्या चारही बाजूला डोंगर आहे. डोंगरांमध्ये वसलेलं हे शहर समृद्ध शहर आहे. प्रियांनो, परमेश्वर तसा आतापासून सर्व काळ आपल्या लोकांच्या सभोवती आहे. तुमची माझी प्रतिष्ठा, तुमचं माझं संरक्षण परमेश्वर आहे. प्रियांनो, हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे ना. यरुशलेमेचा कोट हा यरुशलेमेसाठी मर्यादित आहे, परंतु तुमच्या आणि माझ्या भोवती जे संरक्षण आहे ना, हे मर्यादित नाहीये. तुम्ही सकाळी उठा आणि कुठेही फिरायला जा. तुम्ही सकाळी उठा, कुठल्याही शहरात जा, कुठल्याही राष्ट्रात जा, कुठल्याही प्रांतात जा, कुठेही तुम्ही जा, तुमचं संरक्षण तुमच्या बरोबर असणार आहे. हा परमेश्वर जो आपल्या लोकांसभोवती आहे, तो आमचं खरं संरक्षण आहे. डोळ्यांनी दिसणारं संरक्षण फारसं उपयोगाचं नाही. यरिहोचा तट आठवतो ना? यरिहोचा तट यरिहो शहरासाठी फार मोठ्या अभिमानाचा भाग होता. एवढा मोठा तट तो होता, एवढी मोठी भिंत ती होती की रथ त्याच्यावरून येणं जाणं करायचे. केवढा मोठा तट असेल. कसा पडला? देवाच्या लोकांनी जयघोष केला आणि तट खाली कोसळून पडला. आणि म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी आज जेव्हा आम्ही यरुशलेमेच्या कोटाकडे पाहतो, आज जेव्हा आम्ही यरुशलेमेच्या तटाकडे पाहतो, त्यामध्ये देवाचे लोक आहेत, देवाचे निवडलेले लोक आहेत. आज तुम्ही आणि मी देखील देवाचे निवडलेले लोक आहोत. आपण देवाचे लोक आहोत आणि म्हणून आपल्या भोवती जे तट आहे, आपल्या भोवती जो कोट आहे, तो स्वतः परमेश्वर आहे. तो आमचं संरक्षण आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. पुष्कळदा भीती वाटते, वेगवेगळ्या गोष्टींची भीती वाटते, वेगवेगळ्या परिस्थितींची भीती वाटते, वेगवेगळ्या आजारांची भीती वाटते, वेगवेगळ्या प्रसंगांची भीती वाटते. घाबरण्याची गरज नाहीये. घाबरण्याची गरज नाहीये, कारण आपण सुरक्षित आहोत. आपण आपल्या परमेश्वराच्या हातांमध्ये आपण सुरक्षित आहोत. प्रियांनो, परमेश्वराच्या हातांमध्ये आपण सुरक्षित आहोत. नेहम्या ज्याने या कोटाचं, नेहम्या ज्याने या तटाचं काम आपल्या हाती घेतलं, प्रियांनो, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने ते काम केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो, ज्यावेळेस आम्ही नेहम्याच्या पुस्तकाचा अभ्यास करतो, प्रियांनो, त्याच्या समोर ज्या सर्व अडचणी होत्या, त्या अडचणी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि त्या अडचणी पाहिल्यानंतर आम्हाला या गोष्टीची खात्री होते की जर परमेश्वराने नेहम्याला हा दृष्टांत दिला नसता, जर परमेश्वराने नेहम्याच्या जीवनामध्ये हा विचार टाकला नसता, जर परमेश्वराने नेहम्याचं सहाय्य केलं नसतं ना, तर नेहम्याला हे काम कधीच पूर्ण करता आलं नसतं. कधीच त्याला ते पूर्ण करता आलं नसतं. कारण त्याचे जे विरोधक आहेत, आम्ही 4थ्या अध्यायामधून जर काही वचने वाचली तर आम्हाला असं पाहायला भेटतं. पहिल्या वचनापासून अध्याय 4, आम्ही कोट बांधत होतो हे सनबल्टाने ऐकले, तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपहास करू लागला. तो आपले बांधव व शमरोनचे सैन्य यांच्या समोर म्हणाला, हे दुर्बळ यहुदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय?
आज खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगाऱ्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय? त्यांच्याजवळ अमोनी तोबिया होता. तो म्हणाला, ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकेल. उपहास, निंदा, त्यांचा विश्वास कमजोर करणे, त्यांचं काम थांबवणे, अनेक प्रयत्न या ठिकाणी जे वैरी आहेत, जे शत्रू आहेत ते त्या ठिकाणी करीत आहेत. परंतु नेहम्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की तो जे काम त्याने हाती घेतलेलं आहे ते काम तो पूर्ण करत आहे. प्रियांनो, परिस्थिती एवढी प्रतिकूल आहे त्या ठिकाणी की जे बांधकाम करणारे आहेत ना, त्यांच्या एका हातामध्ये तलवार आहे आणि एका हातामध्ये काम करण्याचा अवजार त्या ठिकाणी आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे काम पूर्ण केलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एवढा मोठा जो कोट आहे त्याची दुरुस्ती जी आहे त्यांनी किती दिवसांमध्ये पूर्ण केली? कोणी वाचलंय पूर्ण नेहम्याचं पुस्तक अभ्यास करत असताना? किती दिवसांमध्ये पूर्ण केली? 52 दिवसामध्ये. तुम्ही ज्यावेळेस 6वा अध्याय वाचाल तुम्हाला लक्षात येईल 52 दिवसामध्ये. विरोधक आहे, उपहास चाललेला आहे, त्रास त्या ठिकाणी आहे, कठीण परिस्थिती आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, परंतु परमेश्वराने जे काम त्याला दिलेलं आहे ते काम अवघ्या 52 दिवसामध्ये तो करत आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की जर त्याला परमेश्वराचं सहाय्य प्राप्त झालं नसतं तर त्याला हे कधीच शक्य झालं नसतं. आज आमच्याही जीवनामध्ये प्रियांनो, आम्ही वेगवेगळ्या कामांना हाती घेत असतो, वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. जर परमेश्वर आमच्या सोबत असेल तरच आम्हाला त्या गोष्टी करता येतात. विचार करणे, योजना करणे हे मनुष्याकडे आहे, परंतु जीवेने उत्तर देणारा परमेश्वर आहे. आमच्या हातचे काम सिद्धीस नेणारा, आमची कार्यसिद्धी करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराच्या सहाय्याची नित्य गरज आहे. आमच्या जीवनामधलं कुठलंही काम आम्ही परमेश्वराशिवाय आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास नेऊ शकत नाही. कोटाच्या बांधकामाकडून आम्हाला ही दुसरी गोष्ट शिकायला मिळते की जर परमेश्वराचं सहाय्य नसेल तर आम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही, आमची कार्यसिद्धी त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. प्रियांनो, ज्यावेळेस यरुशलेमेचा कोट बांधणे याचं ज्यावेळेस आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून या कामाकडे पाहतो, ज्यावेळेस आम्ही त्याचं आध्यात्मिक लागूकरण करतो ते देखील आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरतं. आणि म्हणून कोट बांधणे, यरुशलेमेचा कोट बांधणे याची तुलना आम्हाला करता येईल पृथ्वीवर देवाचं राज्य बांधणे याच्या बरोबर. कोट बांधणे, यरुशलेमेचा कोट त्या ठिकाणी बांधला जात आहे. यरुशलेम शहर देवाचं आहे, देवाच्या लोकांचं आहे आणि देवाच्या लोकांकरिता हा तट उभारला जात असताना त्याची तुलना आम्ही या पृथ्वीवर देवाचं राज्य बांधणे याच्याशी आम्हाला करता येईल. प्रियांनो, देवाचं राज्य तुम्ही आणि मी, देवाचे लोक तुम्ही आणि मी या भूतलावरती आहोत. आणि तुम्हाला आणि मला देवाचं राज्य जे आहे त्याचं जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. काय जबाबदारी दिलेली आहे? संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. कसं देवाचं राज्य आम्ही बांधणार आहोत? आम्ही सुवार्तेची घोषणा करणारे, ती जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर दिलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही याचं आध्यात्मिक लागूकरण करत आहोत, कोट बांधणे बरोबर देवाचं राज्य बांधणे हा विचार ज्यावेळेस आम्ही आमच्या समोर घेतो, आम्ही पाहतो की सर्वात पहिले नेहम्याने ज्यावेळेस ऐकलं की तटाची अवस्था काय आहे तो रडू लागला. देवाचं राज्य बांधण्यासाठी तुम्हाला त्याविषयीची कळकळ पाहिजे. देवाच्या
राज्याच्या वाढीसाठी जर तुम्हाला काम करायचं असेल तर त्याविषयीची तळमळ तुम्हाला पाहिजे. जर आमचं अंतःकरण कळवळणारं नाही, जर ती कळकळ आम्हाला नाही, तर प्रियांनो आम्ही काही करू शकणार नाही. आम्ही आमच्या सुखावस्थेमध्ये आम्ही शांत असणार. आम्ही आमच्या जीवनामध्ये या जगातील सर्व सुख चैनींचा उपभोग आम्ही घेत राहणार. आम्ही नियमित चर्चला जात आहोत, आम्ही आमचे दान दशांश देत आहोत, आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्हाला जे करता येईल ते आम्ही करत आहोत. आम्ही मर्यादित होऊन जाऊ. परंतु जर देवाच्या राज्याची कळकळ असेल, जर ते वाढवण्याचं ओझं असेल, तर आम्ही शांत राहणार नाही. आम्ही ज्यावेळेस नेहम्याने ऐकलं तो रडू लागला. प्रार्थना त्या ठिकाणी तो करतो, उपास प्रार्थना तो त्या ठिकाणी करतो. देवाचं राज्य बांधायचं आहे का, त्याविषयीची कळकळ पाहिजे. त्यासाठी प्रार्थना, त्यासाठी उपास प्रार्थना त्या ठिकाणी पाहिजे. प्रियांनो, त्याग त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. मग तो पैसा असेल, तुमचा वेळ असेल, तुमची शक्ती असेल, तुमच्या आवडीच्या गोष्टी असतील, तुम्हाला त्या बाजूला साराव्या लागतील. धीराने आणि हिमतीने सावध राहून प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला हे काम जे आहे ते पुढं न्यावं लागेल. प्रियांनो, देवाच्या राज्यासाठी निवडलेले लोक तुम्ही आणि मी आहोत. देवाच्या उपयोगाचे लोक तुम्ही आणि मी आहोत. क्षणभर आम्हाला हा विचार करता येईल की मी माझ्या पुरता, माझ्या कुटुंबापुरता मी मर्यादित झालेलो आहे काय? मी सुखी आहे? मला देवाचं राज्य वाढावं याविषयीचा विचार माझ्या मनात आहे का? त्याविषयीचं ओझं मला आहे का? त्याविषयीची कळकळ मला आहे काय? त्यासाठी मी प्रार्थना, त्यासाठी मी उपास प्रार्थना करत आहे काय? मी त्यासाठी काय मला करता येईल? प्रियांनो, क्षणभर विचार आम्हाला करता येईल. आम्ही देवाच्या राज्याकरिता उपयोगाचे आम्ही त्याचे लोक आहोत. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटते की नेहम्या जो आहे ना, 2 अध्याय आणि वचन 18 मध्ये त्यांना म्हणतो, माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. 2 गोष्टी नेहम्या या लोकांना उत्तेजन देताना म्हणतो. एक, देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे, आणि दुसरी गोष्ट, राजा त्याचं कसं सहाय्य करत आहे, राजाने त्याला काय काय सांगितलेलं आहे, या दोनही गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या. प्रभू येशू ख्रिस्त देवाचं राज्य या जगामध्ये आला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये देवाचं राज्य बांधण्यासाठी आला. तो स्वतः देवाचं राज्य आहे. देवाचं राज्य बांधण्यासाठी तो या जगात आला. लूक 2:52 आठवतं का कोणाला? पाठ आहे कोणाचं? लूक 2:52. प्रभू येशू ख्रिस्त वाढत गेला त्याविषयी सांगितलेलं आहे. कसा वाढत गेला? देवाच्या आणि माणसांच्या कृपेत वाढत गेला. लक्षात घ्या, आता नेहम्या कोट बांधतोय. तो म्हणतो की देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे. तो म्हणतो की राजाचं सहाय्य मला, राजाने मला अधिकार दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात देवाचं राज्य बांधण्यासाठी आला आणि असं म्हटलेलं आहे की तो देवाच्या आणि माणसांच्या कृपेत वाढत गेला. प्रियांनो, देवाचं काम करण्यासाठी देवाचा वरदहस्त आणि मनुष्याचं सहाय्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. ह्या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी उपयोगाच्या आहेत, महत्वाच्या आहेत. मुळात आम्ही हे म्हणू शकतो की जेव्हा आम्ही देवासाठी प्रामाणिकपणे ओझ्याने उभं राहतो ना, देव आमच्यासाठी लोकांना उभं करतो. त्याचं काम पुढं नेण्यासाठी देव आमचं सहाय्य करणारा तो आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज जेव्हा यरुशलेमेचा कोट बांधणे हा विषय, हा विचार जेव्हा आमच्या समोर आहे प्रियांनो, आम्हाला कोटाच्या संबंधातून पहिला जो बोध आमच्यासाठी आहे की परमेश्वर आमचा
कोट आहे. परमेश्वर आमचा तट आहे, आमची प्रतिष्ठा आणि आमचं संरक्षण आमचा परमेश्वर आहे. दुसरा बोध आम्हाला आहे, तट बांधण्याचं काम परमेश्वराच्या सहाय्याशिवाय शक्य झालं नसतं. तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे. त्याशिवाय कार्यसिद्धी शक्य नाही, त्याशिवाय आमचे सर्व श्रम व्यर्थ आहेत. आणि तिसरा बोध जो आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो प्रियांनो, तिसरा बोध जो आम्हाला प्राप्त होतो तो म्हणजे आम्ही देवाच्या राज्यासाठी निवडलेले लोक आहोत. आम्ही देवाच्या राज्यासाठी निवडलेले लोक आहोत आणि म्हणून आम्हाला त्या राज्याकरिता ती कळकळ आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्नशील आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. प्रियांनो, या आज आपले डोळे आपण बंद करत असताना परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करूया. आणि आज जेव्हा तट बांधण्याच्या द्वारे परमेश्वराचं वचन आम्ही ऐकत आहोत, हा देवाचा आत्मा आम्हाला काय उत्तेजन देतो, हा देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणाशी काय बोलतोय ते समजण्याचा आणि त्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची ही वेळ आहे. प्रियांनो, हे आपले डोळे आपण बंद करूया. आज आम्ही चिंतेत आहोत काय? आम्ही घाबरलेले आहोत काय? हिजकिया राजाच्या काळामध्ये जेव्हा सनेरीब या शहरावरती चालून आला, कोटाच्या बाहेर उभा राहून तो लोकांना घाबरवतो, भीती दाखवतो, परंतु त्याला कोटाच्या आतमध्ये येता आलं नाही. तुम्ही आणि मी परमेश्वर जो आमच्या सभोवती आहे त्याच्यामध्ये सुरक्षित आहोत. बाहेरच्या गोष्टी तुम्हाला डोळ्यांनी दिसतील, परंतु त्या तुम्हाला भिडणार नाहीत. आणि म्हणून तुम्ही आज निराश आहात काय? तुम्ही चिंतेत आहात काय? तुम्ही घाबरलेले आहात काय? तुम्ही उद्याचा विचार करून अस्थिर होत आहात काय? घाबरू नका, घाबरू नका, कारण तुम्ही या तटाच्या आत सुरक्षित आहात. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आपली सर्व कामे परमेश्वराला सोपवून द्या, कारण तो कार्यसिद्धी करणारा आहे. तो कार्यसिद्धी करणारा आहे. आणि या देवाच्या राज्यासाठी ज्या प्रकारे नेहम्या म्हणतो, चला तर आपण हा कोट बांधूया, आणि लोक म्हणतात चला आपण बांधकामास सुरुवात करूया. आज आम्ही देवाच्या राज्याकरिता आम्हाला काय करण्याची गरज आहे? देवाचा आत्मा जे उत्तेजन तुम्हाला देईल त्यासाठी समर्पित व्हा आणि ते काम नेटाने पूर्ण न्या, पुढे घेऊन जा. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. तू थोर आहेस माझ्या देवा, तू अद्भुत आहेस. देव बापा, तुझं वचन हे आम्हाला आशीर्वादित करणार आहे. तुझं वचन आमच्यासोबत बोलतं, ते आमची सुधारणूक करतं प्रभू. ते आम्हाला उत्तेजन देतं, ते आमच्या विश्वासाला मजबूत करतं. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो. देव बापा, आज तुझी लेकरं ज्यांनी देव बापा तुझ्या राज्याकरिता स्वतःचं समर्पण केलेलं आहे, त्यांचं सहाय्य कर, उपयोग तू करून घे आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे.
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. सुवंद्य देवा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.